सई ताम्हणकरला एकाच चष्म्यातून बघायची लोकांना सवय झाली आहे. सो आय थिंक त्या निमित्ताने चष्मा काढला गेला किंवा बदलला किंवा कॅन आय बी व्हेरी ऑनेस्ट नाही होत कधी कधी बॅलन्स. मी 9:30 नंतर रात्री वर्क कॉल्स अटेंड नाही करत. ओके. सो इफ समबडी कॉल्स मी एट 10 o'clock मी त्यांना खूप खडसावून आणि खूप सक्त शब्दात सांगते की तुमचं घड्याळ बघा, किती वाजलेत बघा, हा माझा टाईम आहे, यू आर नॉट अलाउड टू कॉल मी ॲट दिस टाईम. या सगळ्या इमेजमुळे किंवा जे काही तुझ्यासाठीचे विशेषणं आहेत त्यामुळे वाईट अनुभव सुद्धा येतात का कधी? मुलगी जर बोल्ड बिंदास आहे तर हां, हिला काय चालेल फ्रेंडली वागलं तर, किंवा ही काय इझी असेल, हे कुठेतरी तयार होत असताना मी ते वेळीच ठेचून काढलं असं मला वाटतं. काही गोष्टी अशा असणार आहेत की त्या आई बाबांनी जाणीवपूर्वक तेव्हा केल्या म्हणून तू आत्ताशी. माझ्या वडिलांनी अजून एक सांगितलं होतं की मी कधीच आयुष्यात कुठल्याच पॉईंटला तुझ्यासाठी एज्युकेशन लोन किंवा पैसे भरून ॲडमिशन किंवा वशिला लावून ॲडमिशन किंवा हे करणार नाही. पण ती काही माझी आयडेंटिटी नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की बोल्ड बिंदास ब्युटिफुल किंवा बोल्डच्या पलीकडे पण मी एक माणूस आहे. नमस्कार, मी हरिता पुराणिक. तुम्ही पाहताय लोकमत सखी. आणि आज सखी टॉक्समध्ये एक प्रेरणादायी व्यक्ती तर आहेच आहे, पण आपण जिच्याकडे पाहिल्यावर प्रत्येक वेळेला आपल्याला खूप भारी वाटतं. असं वाटतं की काय फॅशन सेन्स आहे हिचा, किंवा काय ॲक्टिंग करते राव ही, किंवा किती बिनधास्त ही. तर अशा सगळ्या भावना आपल्या मनात जिच्यामुळे कायम येत असतात आणि त्याच्या या सगळ्या भावनांमागची ती कशी आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं. अशाच सई ताम्हणकर, सुपरस्टार सई ताम्हणकरला आपण भेटणार आहोत. ती माझ्याबरोबर आहे. सुपरस्टार सई ताम्हणकर, बोल्ड सई ताम्हणकर, बिनधास्त सई ताम्हणकर जेव्हा आम्ही म्हणतो, आणि ही जेव्हा ओळख आता बनलेली आहे, तेव्हा तुला कसं वाटतं? खरंच आपण काहीतरी खूप अचीव केलं आहे असं वाटतं, की असं वाटतं की अजून मला याच्यापेक्षा जास्त डिस्क्रिप्शन अजून अचीव करायचं बाकी आहे? कधी कधी मला असं वाटतं की अरे यार, नवीन विशेषणं शोधा ना. कधी कधी मला असं वाटतं की तू नवीन विशेषणं शोधण्यासारखं काहीतरी कर ना. कधी कधी मला असं वाटतं की अरे वा, काहीतरी म्हणजे काहीतरी विचारसरणी मी रिप्रेझेंट करते, याचा मला आनंद आहे. पण सोपं होतं ही विशेषणं आपल्या मागे जोडली जाणं? तो प्रवास सोपा होता? मला असं वाटतं विशेषणं तुमच्या चॉईसेसमुळे किंवा तुम्ही जसे आहात त्याच्यामुळे लागत असतात, कधी हटत असतात. पण ती काही माझी आयडेंटिटी नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की बोल्ड बिंदास ब्युटिफुल किंवा बोल्डच्या पलीकडे पण मी एक माणूस आहे, आणि तो माणूस पोहोचवण्याचा प्रयत्न प्रत्येक प्रोजेक्टनिशी मी करत असते. तर ऑफकोर्स कुठली जर्नी सोपी नसते किंवा अशी नसते की ओ काय स्मूथ होती, मजा चालली, असं नसतं काही. आणि ती तशी असली तर मजाही नाही असं मला वाटतं. म्हणजे आपलं आयुष्य जर का सरळ ग्राफसारखं असेल तर त्याच्यात मजा नाही आहे. चढउतार हे पाहिजेत. चढउतारांनी तुम्ही बनता जे तुम्ही बनता. आणि माझ्याही आयुष्यात खूप चढउतार आल्यानंतर, अमेझिंग माणसं भेटण्यानंतर मी इथंपर्यंत पोहोचले असं मला वाटतं. म्हणजे आत्ताची जी आम्हाला आवडणारी सई ताम्हणकर आहे, बिहाइंड द कॅमेरा बऱ्याच गोष्टी आत्तापर्यंत घडून घेतल्या. मला जाणून घ्यायला आवडेल, सांगली टू बॉलिवूड या प्रवासात नेमकं काय काय घडलं? चांगल्या गोष्टीसुद्धा, चॅलेंजिंग गोष्टीसुद्धा. मी म्हणजे ॲक्टिंगमध्ये आपण किती पुढे जाऊ किंवा काय ह्याचा मागचा पुढचा विचार न करता या क्षेत्रात आले आणि मला ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या. कधी कधी काय होतं की 2 ऑपॉर्च्युनिटीजमध्ये खूप वेळ जातो, तेव्हा आपण मेंटली लॉक होतो, आपल्याला कळत नाही की आता पुढे काय करायचं. आणि मीही असं 19-20 वर्षाची असताना माझ्या आयुष्यात असा एक क्षण आला होता की मला खूप महिने काम नव्हतं. तर तेव्हा मी MBAचा फॉर्म भरला होता की मी शिकते तरी पुढे. त्याचं काही झालं नाही पुढे, ही दुसरी गोष्ट. पण अशा इन्सिक्युरिटीज कधी कधी तुम्हाला काहीतरी असं वागवतात की जे तुम्ही नसता, किंवा असं काहीतरी तुमच्या लक्षात येतं की अरे आपल्याकडे प्लॅन बीच नाही आहे, मग आता काय करायचं. सो असे खूप नवीन नवीन अनुभव येतात आणि त्याच्यातूनच तुम्ही घडत जाता असं मला वाटतं. माझ्या आयुष्यातही असे अनुभव आलेले आहेत. मला खूप करेक्ट वेळेला करेक्ट माणसं भेटली असं मला जेन्युइनली वाटतं, आणि त्यांच्या सगळ्यांमुळे मी आज इथे आहे. कुठली कुठली करेक्ट माणसं ज्यांचा आता उल्लेख करावा असं वाटत? माझं या क्षेत्रात पदार्पण झालं ते राजीव पाटील यांच्या कांदे पोहे म्हणजे सनई चौघडे च्या द्वारे. आणि
राजीव सर ॲज अ डिरेक्टर मला खूप आवडायचे. मला असं वाटतं की त्यांच्याकडे एक विजन होती. मातीतल्या गोष्टी ते खूप कुठल्याही प्रकारे सांगू शकायचे आणि त्यांचं स्टोरी टेलिंग खूप इंटरेस्टिंग होतं. तर राजीव पाटलांचं मी आवर्जून उल्लेख करेन. त्याच्यानंतर माझे पहिले जे मित्र झाले होते, सुशांत शेलार किंवा संतोष जुवेकर, ह्या सगळ्या लोकांचाही मी आवर्जून उल्लेख करेन. म्हणजे अगदी सांगलीहून मुंबई प्रवास करतानाचे जे काही धावपळ गडबड असायची त्यात मदत करणारी माणसं. एकदम 100% त्यात मदत करणारी माणसं, मुंबईत काही लागलं तर मदत करणारी माणसं. त्याच्यानंतर मी माझ्या मावशीचा सुद्धा उल्लेख करेन, जिच्याकडे मी पहिलं वर्ष राहिले. तर अशी खूप माणसं छोटे हातभार लावल्यामुळे आय थिंक द जर्नी हॅज बीन सो ब्युटिफुल. तुझ्या आईबाबांबरोबरची सई कशी होती किंवा आहे अजूनही? घरातल्यांसाठीची सई कशी आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल. कारण आम्हाला तू अशी मस्त छान अंदाज वाटते, पण कदाचित काही गोष्टी अशा असणार आहेत की त्या आईबाबांनी जाणीवपूर्वक तेव्हा केल्या म्हणून तू आत्ता अशी, किंवा आता आम्ही तर प्रेम करतो, कौतुक करतो, ते ओरडत सुद्धा असतील, धपाटा सुद्धा घालत असतील, तर ती सई कशी आहे? मला त्यांनी पॅम्परही केलंय आणि तितकाच मारही मी खाल्लाय. म्हणजे मी हँगरपासून, चप्पलपासून, लाटण्यापासून सगळ्यांनी मार खाल्लेला आहे. बापरे. मी भयंकर दंगेखोर चाइल्ड होते लहानपणी आणि थोडीशी रिबेलियस पण होते. एखादी गोष्ट नाही सांगितली की मला ती आधी ट्राय करायची असायची. सो अशा सगळ्यामध्ये असताना खूप महत्त्वाच्या शिकवणी किंवा खूप छान गोष्टी माझ्या आईवडिलांकडून मला शिकता आल्या. माझ्या वडिलांनी सांगितलेल्या 2 गोष्टी माझ्या अजून लक्षात आहेत की कुठलंही काम अंगावर पडलं तर त्याचा कमीपणा नाही वाटून घ्यायचा. म्हणजे उद्या जर का आपल्यावरती झाडू मारायची जरी वेळ आली तरी त्याचा कमीपणा नाही वाटला पाहिजे. तेवढ्याच निष्ठेने ते काम झालं पाहिजे. आणि माझ्या वडिलांनी अजून एक सांगितलं होतं की मी कधीच आयुष्यात कुठल्याच पॉईंटला तुझ्यासाठी एज्युकेशन लोन किंवा पैसे भरून ॲडमिशन किंवा वशिला लावून ॲडमिशन किंवा हे करणार नाही. तुला तुझं मेटल प्रूफ करावं लागेल आणि त्याच्यानुसार तुझी जर्नी डिक्टेट होईल. तर मला असं वाटतं हे अत्यंत बेसिक पण अत्यंत खमके संस्कार खूप अर्ली स्टेजमध्ये मला मिळाले. पण आता आपण जेव्हा मोठे होतो ना तेव्हा आपल्याला त्याचा सेन्स कळतो. त्यावेळी तुला पण असा राग किंवा चिडचिड व्हायला झाली होती का, की हे का असे काय आहेत हे नियम ह्यांचे? मला एका गोष्टीचा खूप राग यायचा. मी आईला जर सांगितलं की मला ही भाजी नको उद्या डब्यात, तर मला 2 दिवस तीच भाजी मिळायची. आणि मला आत्ता कळतंय की त्याच्यामुळे मी आज सगळं काही खाते. म्हणजे मला असं अजिबात नाही की ही भाजी असेल तर मी नाही खाणार, हे मला नाही आवडत. त्यामुळे मी जगात कुठेही गेले तरी फूड वाईज माझं काही अडत नाही. आता डाएट पण नाही? तुला खरं सांगू का, मी भरपूर खाते आणि भरपूर व्यायाम करते. म्हणजे मला असं वाटतं की एकच आयुष्य आहे, त्याच्यामध्ये आपण किती स्वतःचं मन मारायचं. आणि मन मारणं इज द लास्ट थिंग ऑन माय माइंड. मी माझ्या मनाचं खूप जास्त ऐकते, त्यामुळे मला मन मारायला सहसा आवडत नाही. हां, मग तुम्ही पिझ्झा खाल्ला असेल तर मग तुम्हाला 2 तासचे 2.5 तास, 3 तास, 3.5 तास वर्कआउट करायचं असेल, मग त्याच्यापासून तुम्ही पळ नाही काढू शकत. आत्ता तू उल्लेख केला की हँगरपासून सगळ्याने मार खाल्लेला आहे. काय अशा काय खोड्या करायचीस? ते सगळे किस्से आठवतात का लहानपणीचे? काय हेच करायचे की हे नाही सांगितलं की ते अधिक करायचं असायचं. म्हणजे मला अजून आठवतं की आम्ही सगळे मित्र ना एक दिवशी ट्रिपला गेलो होतो. आणि माझ्या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये असताना 7 वाजता वॉज लाईक लेट, लाईक 7:30 वॉज लेट. म्हणजे खूप उशीर झाला घरी यायला. अशा वातावरणात मी 9 वाजता घरी आले होते. म्हणजे माझे आई वडील मला शोधायला कंप्लेंट करायला चालले होते, पोलीस कंप्लेंट करायला की आमची मुलगी हरवली आहे. आणि आल्यावर जो धुतलाय मला शब्दांनीही आणि हातांनीही, ते मी कधीच नाही विसरू शकत. वाव. आता हे खूप जणींना ऐकून छान वाटणार आहे की सईचे आई बाबा आमच्यासारखेच होते आणि तिने हे सगळं आमच्यासारखं जे आम्हाला नकोसं वाटतं ते सगळं तिलाही त्या वेळेला नकोसं वाटलेलं. पण जेव्हा आईबाबांचं घर सोडलं, आता इकडे आलीस, तर आता इतके वर्षाचा हा काळ लुटलाय, जेव्हा तू विचार करतेस तेव्हा असं वाटतं का की काही खूप खूप जवळचं आपण कमवलेलं होतं आणि त्यातलं काही आता गमावलेलं आहे? अशा कुठल्या फिलिंग्स कशाबद्दल येतात? मला असं वाटतं की गमावणं ही प्रोसेस आहे. इट्स अन ऑन गोईंग प्रोसेस. ती कधी थांबत नाही. आणि म्हणजे असंच आहे ना की तुम्ही जर का ग्लास एम्प्टी नाही केला तर त्याच्यात अजून पाणी कसं भरणार. सो मी याच्याकडे अशा पद्धतीने पाहते. मुंबईला जर मला करिअर परस्यू करायला यायचं आहे
तर ऑब्व्हियसली माझं घर सुटणार आहे, ऑब्व्हियसली माझा परिवाराशी काय म्हणूया संपर्क किंवा प्रेझेन्स, त्यांच्याबरोबर क्वालिटी टाईम, हे सगळं मला सॅक्रिफाईस करायला लागणार आहे. पण हे सॅक्रिफायसेस तुम्हाला करायलाच लागतात, कारण यू हॅव चोजन दिस फील्ड. त्याच्यामुळे नो कंप्लेंट्स असं मला वाटतं. आणि मग हे सगळे सॅक्रिफायसेस करत असताना असं असं कुठेतरी झालं का की आई बाबांना कुठेतरी आपण मिस करतोय, हा एक भाग असतो, ते आपल्याला खूप मिस करत असतात आणि मग ते पाहून आपल्याला असं वाटतं की आपण चुकीचं करतोय की बरोबर करतोय, असं कधी झालं का कुठल्या बाबतीत? आई आणि माझं नातं खूप स्पेशल आहे, कारण माझे वडील मर्चंट नेव्हीमध्ये होते, त्यामुळे आईनी टेक्निकली मला सिंगल हँडेडली वाढवलं. तिला खूप आठवण आली की मग असं कधी कधी वाटतं. पण मला ना माझ्या घरच्यांनी कधीच असं जाणवू दिलं नाही की मी काय करतेय किंवा काहीतरी चुकीचं करतेय किंवा तू बघ हा तुझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी किंवा ही तुझी डेडलाईन, असं त्यांनी मला कधीच प्रेशराईज केलं नाही. आणि आय थिंक म्हणून मी एवढं करू शकले. अगदी इवन जेव्हा मला आठवतंय की मी कॉलेजमध्ये असेल किंवा अजून काही 1-2-4 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, जेव्हा जेव्हा आम्ही विचार करायचो मराठी इंडस्ट्री आणि बोल्ड ॲक्ट्रेस, तेव्हा सई तामणकर हे नाव पहिले डोक्यात यायचं. तर ते सगळे जे बोल्ड चॉईसेस आत्तापर्यंत अनेक आय गेस तू केलेले आहेस, तर ते सगळे करत असताना आम्हाला तर ते खूप भारी वाटलंय. तुला ते करत असताना काही असे प्रश्न पडले का, किंवा तू पण तितक्याच कॉन्फिडेंटली केले की काही तुझ्या मनातल्या गोष्टी होत्या त्या वेळेला? नाही, मला असं वाटतं तेव्हा मला जे बरोबर वाटलं किंवा मला ज्यांनी अट्रॅक्ट केलं किंवा मला असं वाटलं की नाही, ही भूमिका खूपच वेगळी आहे किंवा हे खूप चॅलेंजिंग आहे किंवा हे आपल्याला जमणार नाही किंवा हे करायला भीती वाटेल, अशा गोष्टी तर मी आधी करते. तर मला असं वाटलं की नाही, आपल्याला जेव्हा जेव्हा त्या वेळेला जे बरोबर वाटत असतं तसे आपण डिसिजन्स घेत असतो. पण एक गोष्ट नक्की आहे की मला डिसिजन ओन करणं किंवा एखादा रोल पात्र मी साकारल्यानंतर ते ओन करणं, हे कुठेतरी माझ्या अपब्रिंगिंगमध्ये आहे असं मला वाटतं. आणि ते ओन करत असल्यामुळे मग मला त्याचा त्रास होत नाही. आणि कधी कधी काय होतं की काही गोष्टी आपण स्वतःच्या आनंदासाठी पण करतो. म्हणजे काही भूमिका मी स्वतःच्या आनंदासाठी पण करते. म्हणजे फक्त लोकांना आवडावं हाच त्याच्यात प्रत्येक वेळेला हेतू असतोच असं नाही. ऑफकोर्स लोकांना ते आवडलंच पाहिजे, कारण त्यांच्यासाठीच आहे सगळं. पण त्याच्यामध्ये खूप कंगोरे पण असतात. कधी कधी तुम्ही काही गोष्टी ट्राय केलेल्या नसतात ऑन कॅमेरा, त्या तुम्हाला करून बघायच्या असतात. कधी कधी तुम्हाला रिस्क घ्यावीशी वाटते, म्हणजे तोंडावर पडलो तर पडू किंवा हिट झालं तर झालं, अशी काय म्हणूया एकदम तगडी रिस्क घ्यावीशी वाटते. तर मला असं वाटतं की हे सगळं करता करताच मग तुमचा पाथ डिफाईन होतो. आता तू म्हणाले तोंडावर पडलो तर पडू, असं कुठलं केलेलं आहे की जिथे तुला सुरुवातीला वाटलेलं की हे तर फुलांना आपण इथे अडकणारच आहोत, पण ते चांगलं झालं? बेरोजगार. मी Okay. बेरोजगार मधली वडा जी आहे तिची भाषा खूप वेगळी आहे, तिची वऱ्हाडी भाषा आहे. आणि सई ताम्हणकरला एकाच चष्म्यातून बघायची लोकांना सवय झालेली आहे. सो आय थिंक त्या निमित्ताने चष्मा काढला गेला किंवा बदलला किंवा आय डोंट नो व्हॉट हॅपन्ड, अँगल चेंज झाले बघण्याचे. मे बी 100%. आणि मला असं वाटतं की असे चॅलेंजेस दररोज येत नाहीत. खूप कमी वेळेला असे चॅलेंजेस येतात आणि मग जेव्हा येतील तेव्हा ते सोडायचे नाहीत, असं माझं तरी स्वतःशी ठरले. पण आता हे असे जे रोल आहेत, म्हणजे आता रोजगारमधला जो रोल होता किंवा आता सुद्धा तुझी अपकमिंग जे प्रोजेक्ट आहे त्याच्यामधले रोल आहेत, तर ह्यासाठी स्पेसिफिक सई तामणकर अभ्यास कसा करते? जसा भाषेचा असेल मुद्दा, मग त्या कॅरेक्टरसाठी जे जे काही लागेल ते, मग त्याचे कपडे असतील, लुक असेल, भाषा असेल, रिसर्च करावा लागत असेल, हा अभ्यास तू कसा करते? माझा अभ्यास खूप इंटरनल असतो. म्हणजे मी खूप काय गोष्टी डोक्यात चालू असतात. पण एवढं नक्की सांगेन की कुठलंही कॅरेक्टर बिल्ड करायला कपडेपट हा खूप, मला तरी खूप मदत होते त्यांनी. कारण आता मानवत मर्डर्समध्ये मी जे पात्र करते समिंद्री, तिचे कपडे वेगळे आहेत, तिच्या ॲक्सेसरीज वेगळ्या आहेत, ती वेगळीच बाई आहे. ती अशी बाई मी कधी नाही बघितली आहे. म्हणजे त्याचा काही रेफरन्स पॉईंट माझ्याकडे नाही आहे. सो अशी कॅरेक्टर्स साकारायला मला खूप मजा येते, कारण ती शून्यातून उभी करायची असतात. त्यामुळे म्हणजे एक कधी कधी तुम्हाला एखादी ॲक्सेसरी पण डिस्कम्फर्ट देत असते, तर तेही तुम्ही कसं त्याचा वापर कॅरेक्टरमध्ये होतोय का. सो ह्या सगळ्या गोष्टी
जमवून आम्ही नेहमी विचार करत असतो. पण ऑफकोर्स जेव्हा भाषा स्पेसिफिक काही असेल तर आम्हाला डायलेक्ट कोच असतो, त्याच्याकडनं आम्ही ट्रेनिंग घेतो किंवा काही वर्कशॉप्स होतात. मग तेव्हा मात्र थोडे कष्ट भाषेवरती घ्यायला लागतात. पण आता रोजगारसाठीची भाषा, मानवतसाठीची भाषा, तर जसं तू म्हणालीस की कोच असतो, तर काय काय त्याच्यामधले किस्से घडतात. आय एम शुअर असं होत असणार, सुरुवातीला पटकन जमलं नाहीये आणि मग त्याच्यात किस्से घडत असणार, किंवा मग अरे सरप्राईज आपल्याला हे खूप मस्त जमतंय. ती फेज आहे, त्यात हळूहळू त्या फेजवर येतो. तो प्रवास कसा असतो? कधी कधी असे लांबच्या लांब पल्लेदार डायलॉग्स असले की आम्ही म्हणतो ह्याचे शॉर्ट करून हे घेते ना, ह्याचं इथे हे घेते ना, हे चेंज करते ना, असं खूपदा होतं. पण तीच मजा आहे की भीती वाटत असताना काहीतरी एक्सेप्ट करणं, मग त्यानिमित्ताने अजून जास्त तुम्ही झोकून देऊन काम करता असं मला वाटतं. आणि तेच माझ्या बाबतीत झालं बेरोजगारसाठी. मला यात आता तुला जे शक्य असेल त्यानुसार या दोघांपैकी कुठलंही एक किंवा एखादी भाषा ऐकायला आवडेल तुझ्याच तोंडून, डायलॉग कुठला आठवत असेल तर? वडाचे वडील आणि वडा असा एक सीन आहे. तर ती जाताना ते दोघेही खूप गरीब घरातून येते वडा. तर जाताना तिचे बाबा ना तिला 100 रुपये देतात. आधी त्यांचं काहीतरी वादावादी झालेली असते. तर ती म्हणते काहून? तर ते म्हणतात की घे, माझी आठवण राहील तुले. ते म्हणते मी एवढं कचा बोललो म्हणजे तुम्हाला विसरणार आहे असं नाही आहे. ती म्हणते रिक्षान जा, खालीच राहते. तर आता हे रिक्षान जा, खालीच राहते, हे वळणी पडायला खूप वेळ लागतो. पण ते एकदा पडलं की मग तुम्हाला त्याची मजा येत जाते. तसं मानवतमध्ये पण वेगळीच भाषा आहे, म्हणजे ती काय म्हणूया मराठवाडी भाषा आहे. त्याच्यात खूप हिंदी शब्द पण आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल असा एक डायलॉग आहे माझा की मला शक होताच, फक्त शाण्या सुरत्याकडून एकदा खातरजमा करून घ्यायची होती. शक, मला शक होताच आणि अजून एकच्या ऐवजी अजूक एक असं म्हणतात. सो हे छोटे छोटे शब्द, छोटं त्याला लहेजा, हे बांधायला खूप मजा येते. निश्चितच. आणि मग नंतर आपल्याला ती भाषा एकदा की मिळाली, वा, असं आपल्यालाच मनातून वाटत असेल. म्हणजे मी ना जेव्हा बेरोजगार करत होते त्या काळात मी सगळ्यांशी असंच बोलायचे की असा एक टोन लागायचा माझा. आणि माझी आई त्याला खूप इरिटेट झाली होती. तर तिने एक दिवस सई नीट बोल बरं आता, असं तिने मला खडसावून धमकावलं होतं. सो म्हणजे प्रॅक्टिस करून करून त्याच्यावरती प्रभुत्व मिळवलं जाऊ शकतं असं मला वाटतं. पण आता आपण तुझ्या रोल स्पेसिफिक लुक्स बद्दल तर बोललो, पण अदर देन दॅट सुद्धा आमच्यासाठी सई म्हणजे पॅशन दिवा आहे. कारण अप्रतिम ड्रेसेस असतात आणि आय एम शुअर खूप जण फॉलो करत असणार आहेत की आता हिने काय ड्रेसेस घातलेत आणि मग आम्हाला तिच्यासारखं स्वतःला कॅरी करायचं आहे. तर ही इमेज जी तुझी आहे, जे तू मेंटेन केलेलं आहेस, त्याबद्दल काय सांगशील? हा स्वॅग कॉलेजपासून आहे असं मला वाटतं. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना पण मला म्हणजे मी एफर्ट्स घ्यायचे की ह्याच्यावरती कुठले सँडल्स चांगले दिसतात, ह्याच्यावरती काय पेअर चांगले दिसते. सो मला ड्रेसअप करायचा शॉक आधीपासून आहे, मी या फील्डमध्ये यायच्या आधीपासून. तर मला असं वाटतं तेव्हा मग रिहर्सल चालली असेल माझी की इथे यायचंच होतं, तर हे सगळे पोषक गुण असावेत म्हणून. पण मला आधीपासूनच इंटरेस्ट आहे. आणि या क्षेत्रात आल्यानंतर मला असं वाटतं की ह्याचं खूप खूप सगळं श्रेय मी माझ्या टीमला देईन. कारण मला असं वाटतं एकटीने कधीच काहीच घडत नाही, तुमच्या एकट्याने आयुष्यात कधीच काही घडत नसतं. नकळत खूप लोकांचा हातभार त्याला लागत असतो. तर मी याचं श्रेय माझ्या स्टायलिस्टला देईन, नेहा चौधरी. तिच्याबरोबर गेली मोर दॅन 10 years काम करते आणि आमच्यामध्ये खूप चांगलं अंडरस्टँडिंग आहे. तिचं म्हणजे मला काय गोष्टी आवडतात किंवा मी काय पुल ऑफ करू शकते हे तिला खूप चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे माझी सगळीच टीम म्हणजे हेअर, मेकअप, स्टायलिस्ट या लोकांचे खूप याच्यामध्ये क्रेडिट आहे. ज्यांच्यामुळे आता ही मला वाटतं की अजून छान छान होत राहणार आहे तुझी ही जी इमेज आहे ती. आणि आता आपण या सगळ्याबद्दल जेव्हा बोलत असतो तर अनेकदा आता मी तुझ्या अनेक इंटरव्ह्यू जेव्हा वाचतो, पाहतो, तेव्हा तो जसं मी म्हटलं की बोल्ड आणि बिनधास्त अप्रोच समोर येतो, तर तो पर्सनल चॉईसेसमध्ये, पर्सनल इन्सिडेंट्समध्ये सुद्धा जाणवतो. जसं की मी एका ठिकाणी वाचलं होतं, जेव्हा डिवोर्स झाला तेव्हा तू त्याच्यासाठी पार्टी तुमची झाली होती, तर त्याचा किस्सा खूप ऐकलेला आहे आत्तापर्यंत.
तर मला तिथे अगेन ते पाहताना प्रत्येक वेळी असंच वाटलं की हे चॉईसेस सई जेव्हा करते तेव्हा तिच्या मनात त्या वेळेला काय असतं. सी आय टेल यू व्हॉट हॅपन. आम्ही सह्या करून आलो, मग आम्ही कॉफी प्यायला गेलो, मग आम्ही अजून एके ठिकाणी जेवायला गेलो. मग खूप लोकांना माहीत होतं की आज महत्त्वाचा दिवस आहे, आज सह्या होणार आहेत. तर मग त्याचे मित्र, आमचे कॉमन मित्र, एकमेकांना, आम्हाला दोघांना सतत फोन येत होते की हां सगळं ठीक आहे का, ओके आहेस का, तू ओके आहेस का, असं. तर आम्ही सांगितलं 1-2 जणांना की आम्ही इथेच बसलो, तुम्हाला यायचं तर या. असं यायचं तर या करत करत 8-10 माणसं जमली अँड इट बिकेम अ पार्टी. सो खरी गोष्ट अशी आहे. आणि मला असं वाटतं की एकमेकांचं जर पटत नसेल तर आता आपला जमाना असा नाही आहे ना की काही झालं तरी हे टिकवायचं आहे. आता मुली जास्त इंडिपेंडेंट झालेल्या आहेत, स्वतःची जास्त काळजी घेतात किंवा त्यांना कुठे कॉम्प्रोमाइज करायचं, कुठे नाही करायचं हे त्यांच्याकडे खूप क्लॅरिटी आहे. आणि मला स्वतःलाही असं वाटतं की जर एक टीमवर्क जर होत नसेल तर इट्स बेटर टू लेट दी अदर पर्सन ऑल्सो ग्रो अँड तुम्ही पण ग्रो. म्हणजे त्याच्यात काही विचित्र किंवा चूक असं काही नाही आहे असं मला वाटतं. पण मला एका गोष्टीचा खूप अभिमान आहे की अमेनी पण आणि मी पण, आम्ही ती जी ग्रेस असते ती खूप छान मेंटेन झाली, कारण इट वॉज अ म्युच्युअल सेपरेशन. आणि आम्ही अजूनही मित्र आहोत, आम्ही अजूनही बोलतो फोनवर. सो ह्या रिलेशनशिप्स, आता ह्याला म्हणजे हा बॉन्ड जो असतो तो कशामध्ये एक्सप्लेन नाही करू शकत आपण, इट कॅन ओनली बी फेल्ट. तर तसाच हा बॉन्ड आहे असं. मी हा स्पेसिफिकली का या प्रश्नाकडे का आले तर मला असं वाटतं कुठलीही बाई असो, महिला असो, तिचं प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ एकमेकांमध्ये खूप कधी कधी येत असतात आणि मग ते राखून ठेवणं, प्रोफेशनल लाईफ सांभाळताना पर्सनल गोष्टी राखून ठेवणं, तो बॅलन्स करणं, हे सगळेजण तारेवरची कसरत करतात. तर ती तू कशी करतेस? कारण की मला माहिती तू प्रचंड बिझी आहेस आणि म्हणजे सतत मुलाखती असतात, वेगवेगळे शोज असतात आणि पर्सनल गोष्टी घडत असतात. तर मग ती सई काय करते त्या वेळेला? कॅन आय बी व्हेरी ऑनेस्ट, नाही होत कधी कधी बॅलन्स. आणि इट इज ओके. म्हणजे तुम्ही माणूस आहात, कधी कमी जास्त थोडं स्वतःला अलाउन्स दिला पाहिजे असं मला वाटतं. सतत बॅलन्स राखणं हे सुद्धा अनहेल्दी आहे असं मला वाटतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण सतत डाएटवरती राहू शकत नाही. कधीतरी आपल्याला असं वाटतं की नाही आज मला चॉकलेट ब्राउनी खायची, नाही मला आज पिझ्झा खायचा आहे. तर तुम्ही मन तुमचं किती वेळा मारणार? सो मला असं वाटतं की इट्स ओके, समटाईम्स तुम्ही तो बॅलन्स नाही स्ट्राईक होत आणि खरंच नाही होत तर इट इज ओके. पण मला हे खूप अलीकडे कळायला लागले की स्वतःला वेळ देणं किती महत्त्वाचं आहे, कारण मी हे कधीच केलं नाही आहे. म्हणजे मी सुरुवातीची काही वर्ष झापडं लावून फक्त काम केलेलं आहे. पण बर्नआउट होणं म्हणजे काय आणि बर्नआउट मी होतीये का ही रिअलायझेशन्स आल्यानंतर मग हे सुरू झालं डोक्यात की नाही, जर का 8 दिवस शूट असेल तर मध्ये 2 दिवस मी स्वतःसाठी काढणार. आणि ही प्रॅक्टिस झाली आता. त्या प्रॅक्टिसनी मग तो बॅलन्स आपोआप येतो असं मला वाटतं. तर मग काय करते सई त्या 2 दिवस काढलेलं? काहीही नाही, नथिंग. मी व्हेजिटेबल बनते, एका काउचवर बसते आणि काहीही करत नाही. म्हणजे मला असं तेव्हा असं होतं की पाणी पण आणून द्या कुणीतरी, मी तेही घ्यायला उठणार नाही. सो मी लिटरली काही करत नाही. मला तुझ्याबद्दल अजून एक गोष्ट खूप खूप भारी वाटते, ती म्हणजे मिलेनियल्स मधली तू आहे, पण आत्ताचे जेनझीज जे आहेत त्यांना सुद्धा तू तितकीच जवळची वाटते. रिअली? हो, येस. ते सगळं जनरेशन मधलं जे काय म्हणतात, कसं म्हणू मी, की ते सगळ्या जनरेशनला जवळचं वाटणं आणि ह्यांना पण तितकीच जवळची वाटणं आणि आपल्यातली वाटणं, हे कसं काय जमून आलं? हे तू आत्ता बोलतेस तेव्हा मला कळतंय. मला माहित नाही कसं, पण आय डोंट नो यार. मला असं वाटतं की आत्ता जर कॅमेरा जरी नसता समोर तरी मी अशीच बोलले असते तुझ्याशी. आय थिंक दॅट रिफ्लेक्ट समटाईम्स. आणि मला जीवनाबद्दल, कामाबद्दल खूप आस्था आहे. म्हणजे अशी आस्था भरलेली मुलगी आहे मी. तर ते कुठेतरी पोचत असेल का काय, आय डोंट नो. आणि एक गोष्ट नक्की आहे की आता आमच्यासाठी उलटी लढाई आहे ना, हाऊ टू बी रेलेव्हंट नाउ इज द गेम. सो आम्ही सुद्धा तो प्रयत्न करतच असतो की, असं मला वाटतं. आणि अजून एक प्रश्न मला तुला विचारायचा होता,
आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही सगळेजण कौतुक करतो, बट अदर साईड पण असेल ह्या सगळ्याची, की ह्या सगळ्या इमेजमुळे किंवा जे काही तुझ्यासाठीचे विशेषण आहेत त्यामुळे वाईट अनुभव सुद्धा येतात का कधी? वाईट अनुभव नाही, पण हे 5 इयर्स अगो व्हायचं, आता नाही होत. पण एक असतं ना की मुलगी जर बोल्ड बिंदास आहे तर हां, हिला काय चालेल फ्रेंडली वागलं तर, किंवा ही काय इझी असेल, हे एक कुठेतरी तयार होत असताना मी ते वेळीच ठेचून काढलं असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, अशी इमेज असताना मी जर का म्हणाले की मी उत्तम स्वयंपाक करते तर लोकांना "हं!" म्हणजे कांदा लावायची वेळ येते. तर म्हणजे ह्या काही गमती जमती आहेत की लोक एक्सपेक्ट करत नाहीत. म्हणजे अगेन एकच चष्मा घातलाय, त्याच्यातून तुम्हाला अर्ध काय, एक 1/3 सुद्धा माणूस माहीत नाहीये, एक 3च गोष्टी माहिती आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही त्याचं सगळं असणं किंवा अस्तित्व बिल्ड करताय. हे खूप फ्रिव्हलस उथळ आहे असं मला वाटतं. त्याच्या पलीकडची जी व्यक्ती आहे ती खूप माध्यमातून, म्हणजे आता मी यूट्यूबवरती माझं एक द 11th प्लेस नावाची एक स्टाईलची एक फिल्म केली. त्याच्यातून मी खरी कशी आहे हे लोकांना खूप पोचलं. तर असं पोचणारं काम सुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळेला मिळतंच असं नाही, पण माझे प्रयत्न असतात की मी त्याच्यापेक्षा जी आहे ती लोकांना कायम कळावी, पोचावी. तू आत्ता उल्लेख केला की सुरुवातीलाच मी ठेचलं, आणि इवन त्याला जोडूनच प्रश्न की जेव्हा तुझी सुरुवात होती इन जनरलच, तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये येताना आपण मनात खूप वेगवेगळे विचार करून येत असतो, आणि अगेन असे विचार येतात की असा अनुभव येऊ शकतो, तसा अनुभव येऊ शकतो. तर तू सुरुवातीच्या काळामध्ये गोष्टी बॅलन्स आउट करण्यासाठी किंवा हे असे जरा शिस्त लावावी सगळ्यांना, अशा रीतीने तुला काही करावं लागलं का, आणि कसं ठेचलंस मग गरज पडली तर? मी ना हा थॉटच घेऊन आले नव्हते की काय होणार किंवा आपल्याला असं करायचंय. नथिंग. मला ऑपॉर्च्युनिटीज आली की मला काम करायचं एवढंच मला माहित होतं. त्यामुळे मी जे शिकत गेले ते अप्लाय होत गेलं. हे ठेचलाचा एक छोटासा भाग मी सांगू इच्छिते की मी 9:30 नंतर रात्री वर्क कॉल्स अटेंड नाही करत. ओके. सो इफ समबडी कॉल्स मी ॲट 10 o'clock, मी त्यांना खूप खडसावून आणि खूप सक्त शब्दात सांगते की तुमचं घड्याळ बघा, किती वाजलेत बघा, हा माझा टाईम आहे, यू आर नॉट अलाउड टू कॉल मी ॲट दिस टाईम. तर ह्या ज्या बाउंड्रीज, हे जे हायजीन आहे ना, हे तुम्ही नाही सेट केलं तर लोक ते कधीच पाळू नाही शकत. तर हे काही हायजीन सेट करणं खूप गरजेचं असं मला वाटतं. येस. आणि जाता जाता आता आता सईची कॉफी सुद्धा समोर वाट पाहते जी तिला प्यायची आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कळलं की तुला पोहे खूप आवडतात. असं काय काय आहे जे सईला प्रचंड आवडतं आणि ती ते खातेच? कुरडई आवडते मला खूप. ओके. पण कुरडई तळून सगळ्यात बेस्ट लागते, त्याच्यामुळे मी ती मायक्रोवेव्ह करते. ओके. आणि खाते. मला कुरडई खूप आवडते. त्याच्यानंतर जंक वडापाव रेजिस्ट नाही करू शकत मी. ओके. त्याच्यानंतर मला दडपे पोहे खूप आवडतात, मला पिठलं खूप आवडतं. सो अशा खूप गोष्टी आहेत ज्या मला आवडतात. मला सी फूड खूप आवडतं. कोणाच्या हातचंच आवडतं? आईच्या स्पेशली? आईच्या हातचं. आमची काही मित्रमंडळी आहेत जी अमेझिंग कुक आहेत, त्यांच्या हातचं. म्हणजे माझी एक सेजल नावाची मैत्रीण आहे, ती अप्रतिम स्वयंपाक करते. माझा एक ज्ञानेश नावाचा मित्र आहे, तो पण अप्रतिम स्वयंपाक करतो. कधी कधी आम्ही ग्रुप्स मिळून एक काहीतरी नवीनच रेसिपी शोधून काढून एकत्र कुक करतो. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मजा येते. तुला या सगळ्या गोष्टीतून जितकी मजा येते, आय एम शुअर तुझी जी नवीन तुझा जो प्रोजेक्ट आहे मानवत मर्डर्स, तो बघून आम्हाला तितकीच मजा येणार आहे. कारण की आता तू त्याच्या कॅरेक्टरबद्दल, भाषेबद्दल पण सांगितलं, त्यावरून तर आम्हाला जाणवलंच आहे की काहीतरी मस्त बनलंय. तर काय सांगशील त्याच्याबद्दल आणि अनुभवाबद्दल? अत्यंत कॉम्प्लेक्स कॅरेक्टर आहे, म्हणजे भावनिक गुंतागुंत असलेलं, ब्लॅक व्हाईटच्या मधलं काहीतरी कॅरेक्टर आहे. आणि मी असं पात्र याच्या आधी साकारलेलं नाही आहे. म्हणजे मला फारच काय म्हणूया, मजा आलीपेक्षा सुद्धा खूप असं काहीतरी वेगळंच होती या कॅरेक्टरची एनर्जी. आशिष बेंडे कडून, म्हणजे आशिष बेंडे डिरेक्टर तर आहेच, पण तो आधी माझा मित्र आहे, त्याच्यामुळे मित्र म्हणून माझ्या त्याच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. आणि दिस इज हिज सेकंड प्रोजेक्ट, आणि मला असं वाटतं की तो खूप प्रॉमिसिंग आहे. ही हॅज अ ब्राईट फ्युचर. ग्रेट. आणि आता आमच्या सगळ्या सखींना काय सांगू इच्छितेस, किंवा सगळ्यांनाच काय सांगू इच्छितेस?
सखींना सांगू इच्छिते की स्वतःवरती प्रेम करा. मला असं वाटतं की फायनान्शियल फ्रीडम ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे कुठल्याही मुलीसाठी, रादर कुठल्याही व्यक्तीसाठी. तर ते फायनान्शियल फ्रीडमचा अधिकार सगळ्यांना आहे आणि तो खूप आनंदाने आणि तो त्याचा लाभ घ्यावाच घ्यावा, स्पेशली मुलींनी. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे मी काय म्हणते, तर तुम्ही पैसे कमवू लागलात की तुम्ही स्वतःसाठी पैसे बाजूला ठेवणं किंवा सेल्फ केअर म्हणून पैसे बाजूला ठेवणं हे खूप गरजेचं वाटतं मला. सेल्फ केअर ही खूप गरजेची वाटते मला. तुमचे इमोशन्स प्रोटेक्ट करणं किंवा तुम्ही म्हणजे तुमचा पीस प्रोटेक्ट करणं, तुमची मनःशांती प्रोटेक्ट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि याला म्हणजे ह्या इतक्या महत्त्वाच्या गोष्टी ठीक आहे ना असं करून आपण बाजूला करतो, पण त्या बाजूला न करता त्याला प्रायोरिटी दिली पाहिजे असं मला वाटतं. आणि इन जनरल सगळ्यांना सईकडून काय? मजेत राहा, हास्यजत्रा बघत राहा आणि माझ्यावर प्रेम करत राहा. ते तू नाही सांगितलं तरी तुझे सगळे फॅन्स मनापासून करणार आहेत. आणि तू इतक्या छान गप्पा मारल्यास आमच्याशी, मोकळेपणाने बोललीस आमच्याशी, आमच्याबरोबर एकतर इथे आलीस, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. यानंतरच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी सुद्धा खूप शुभेच्छा. लोकमतकडून, लोकमत सखीकडून. पाहत राहा लोकमत. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.